इंजेक्शन आणि परीक्षण फ्री होतं. त्याचबरोबर जर बघितलं तर व्यसनामुळे किंवा आपण अन्न पाणी आता खातो, बरेच लोक म्हणतात मी जंक फूड खातोय, फास्ट फूड खातोय, बाहेरचं खाणं. आता आम्ही पण खातोयच की, आम्हाला पण इलाज नाही. मी 2-2 महिने घराच्या बाहेर असतो, 2-2 महिने. आता 2-2 महिने घराला जायला होत नाही मला. मग अशा वेळेस मी काय करायला पाहिजे? तर मी कुठं हॉटेलिंग होतं माझं, खाणं बाहेरचं होतंच मला. जिथं तिथं मला म्हणतात चला हॉटेलला. सगळेच आमच्या चव्हाण सरांसारखे नसतात घरी जेवायला देणारे. खूप लोक हॉटेलला जेवायला घालतात. म्हणजे आजपर्यंत बघितलं चव्हाण सर तुमच्या इथं मी घरी जेवलो असेल, नाहीतर सगळ्यांच्या इथं ना नेहमी हॉटेललाच जेवायला असते. आणि मी कुठेही कार्यक्रमात जाताना पैसे घेत नाही, 1 रुपया घेत नाही कोणाकडून. तर अशा पद्धतीचं आहे. म्हणून चव्हाण सरांचं जरी माझं जमतंय जास्त, तेही माझ्यासारखेच आहेत. किती सेवा करता येईल तेवढे ते करतात. बरोबर. एकदा सरांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. काही पण आमच्यात अशाच आहेत. काय सांगायचं? अहो परमेश्वर मगाशी मला दादा ऐकून त्यांनी मला विचारलं होतं, आमचे देवेंद्र दादा बरोबर आहे ना, तर त्यांनी मला विचारलं की माणसामध्ये परमेश्वराचा अंश असतो का? तर ह्या दोघांच्या मध्ये आहे, असतो. आणि या दोघांच्या मध्ये बरोबर तुम्ही बघितलात तर दिसणार 100%. परमेश्वर इथून बघितला तर दिसतो, इथून बघितला तर दिसत नाही. हे लक्षात घ्या. हे दोन्ही उभयतांना तुम्ही इथून बघा, तुम्हाला दिसणार 100%. यांच्यात परमेश्वर दिसणार. दिसतोय की नाही? आतवरती करा बघू. दिसतोय ना? नक्की आहे ना? मग टाळ्या वाजवा बघू जरा जोरदार. ओके सर, थँक्यू ताई. तर अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत, लक्षात घ्या. परमेश्वर हा माणसात कुणाच्या नाही कुणाच्या तरी रूपात येतो. परमेश्वर तो असा येतो, म्हणून लक्षात ठेवायचं, जाणीव ठेवायची परमेश्वराची. तर चला आपण पुढे जाऊया. हा, बसायचं आहे का तुम्हाला? इकडे या. इथं जागा, इथं बसला तरी चालेल. तर आयुष्य सुंदर बनवण्यासाठी पैसा जास्त लागत नाही. आयुष्य सुंदर बनवण्यासाठी आपले विचार सुंदर लागतात. आपलं शरीर सुंदर ठेवायला लागते आपल्याला. आणि ते ठेवायचं असेल तर विचार करा कसं कसं राहायचं. चलो तर आता पुढे जाऊया. जर समजा आपल्याला कुठं खेळताना पळताना कुठं काय लागलं, काय झालं, तर आपल्याला लगेच त्याच्यावर शंका घ्यायची नाही. किंवा शुगरच्या पेशंट एक जास्त असते बघा, जरा कुठं काय टोचलं, लागलं, रक्त आलं की ते आता गॅंग्रीन होतं का काय, अमुक होतं का काय, हे डोक्यातलं काढायचं. हळद घ्यायची आणि त्याच्यात गरम गरम तेल घालायचं थोडंसं. ह्याची अगदी लेप टाईप करायचं. जिथं लागले ना खोबरेल तेल घालायचं गरम गरम. हळद आणि गरम खोबरेल तेल ते जिथं लागलंय तिथं लावायचं. लावल्यानंतर ऑटोमॅटिक तिथलं सगळं ओके होऊन जाते. जर भाजलं असेल, महिला वर्ग असतात बघा, जेवण करताना वगैरे कुठं दूध सांडलं, पाणी सांडलं, भाजलं, तिथं फोड येतात, काय काय होतं बरोबर आहे ना. कधी कधी तवा भाजतो इकडं, ते डाग राहतात. तर हे भाजल्यानं जर आपल्याला लगेच बरं करायचं असेल, मेथीचे दाणे वाटायचे, मेथीचे दाणे वाटायचे, पाणी घालून त्याचा लेप करून तो लावायचा जे भाजलंय त्याच्यावरती. लगेच 3 दिवसामध्ये तुमची जखम ओके होऊन जाते. ते फोड वगैरे येत नाहीत, आले तरी ते फुटून त्यांचे ते बरे होऊन जातात. धग वगैरे जास्त होत नाही, बरं होतंय. साध्या साध्या गोष्टी असतात. सगळं स्वयंपाकघरात दिलेलं आहे. दात मजबूत करायचं असेल तर लवंग त्याचा काढा करायचा आणि त्यानं चूळ भरायची. खूप दात मजबूत होतात, हिरड्या मजबूत होतात आणि हिरड्या घट्ट दाताला पकडून ठेवतात. जर दात चांगले ठेवायचे असेल पेरूची पानं 1 तांब्या पाण्यात टाकायची, 2 ते 3 पानं. त्याचबरोबर त्याच्यात अर्धा चमचा मीठ घालायचं, हे उकळवायचं आणि त्याच्यानंतर उकळून झालं की त्याच्यावर उलटी फिरवायची आणि वस्त्रगाळ करायचं, गाळून घ्यायचं ते पाणी आणि कोमट असताना त्यानं चूळ भरायची. हे आठवड्यातून किंवा 15 दिवसातून 1 वेळ जरी केला तर जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत दात हलणार नाही, पडणार नाही, किडणार नाही, दुखणार नाही. करून बघा आणि मग सांगा. या गोष्टी खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात, याचे आपल्याला फायदे खूप मोठमोठे होतात. तर ह्या साध्या साध्या गोष्टीतून हाडं मजबूत ठेवायचे तर खाणं मजबूत पाहिजे, लक्षात घ्या. आणि हाडं मजबूत ठेवायचे असतील तर व्यायाम महत्वाचा आहे, व्यायाम पण केला पाहिजे. त्याचबरोबर सकाळी उठलं की 1 ग्लास कोमट पाणी घ्यायचं, त्याच्यात 1 चमचा तूप घालायचं. आता गाईचं घालू का म्हशीचं घालू विचारू नका, कुणाचं तरी घाला, खरं शंका घालू नका त्याच्यात. हा, हे डेंजर असतात माणसं. ते मुंबईमधनं तरी एकदा मला फोन आला, मला म्हणाले अहो ते आमच्या इकडे गाई नाहीत, म्हशी आहेत. मग नाही गाईचं नाही, मग म्हशीचं गोमूत्र पिलं तर चालतंय का? हे म्हशीचं गोमूत्र मी पहिल्यांदाच ऐकलं. संशोधन करायची वेळ आली मला अक्षरशः. म्हशीचं गोमूत्र पिलं तर चालतंय, काही
असलं काही गैरसमज करून घेऊ नका. कुणाचंही घ्या, गाईचं घ्या किंवा म्हशीचं घ्या, तूप घ्या. तूप कोमट पाण्यात घालायचं, हाडं मजबूत राहतात.